रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रोहा तालुक्यातील मौजे बेलवाडी या परिसरात अवैध गावठी दारू बनवली जाते आणि यासाठी गुळाचा साठा MH42 BF 7392 या टेम्पोतून आणला गेल्याची माहिती फिर्यादी किशोर शेळके वय वर्ष 36 यांनी पोलिसांना दिली होती। माहिती पोलिसांना मिळताच या ठिकाणी तात्काळ कारवाई करण्यात आली। यावेळी दिनेश शिंदे यांच्या गोठ्यामध्ये माळ्यावर गुळ ठेवलेला सापडला। यावर सदरचा गुळ हा दारूसाठी नसून गुरांसाठी आणलेला आहे असे सांगितले। सदरची माहिती ही चुकीची आहे असे उपस्थितांनी सांगितले आणि त्याचा राग डोक्यात घेत फिर्यादीला शिवीगाळ करत माहिती देणाऱ्याला संशयित आरोपी रवी झोरे यांनी स्टीलच्या फायटरने तसेच इतर आरोपींनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या संदर्भात फिर्यादी किशोर यांनी रोहा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। त्याप्रमाणे सर्व संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझ्या मुलांना वाराठीला सोडायला जात असताना माझ्या लक्षात आलं की गुळाचा टेम्पो हातभट्टीसाठी लागणारा गुळाचा टेम्पो आलाय। त्याची माहिती मी रोहा पोलीस स्टेशनचे PI मारुती पाटील यांना दिली। त्याच्यानंतर मी घरी गेलो। घरी गेल्याच्या थोड्या वेळात एक पोलीस स्टेशनचे हवालदार आले गायकवाड म्हणून। त्यांनी मला विचारलं की कुठं गाडी आहे काय आहे। मी सांगितलं पण साहेब गाडी गेली पण बोलो गुळ उतरलाय, हातभट्टीसाठी लागणारा गुळ उतरलाय। ते गायकवाड साहेब बोलले मला की चल दाखव कुठं उतरले म्हणून। गेला असता ते दिनेश शिंदेच्या गोठ्यात गुळाचा साठा होता। मी त्यांना साहेब बोलले कुठं आहे तर बोललो इथं माळ्यावरती ठेवलं आहे। माळ्यावरती गेला असताना गावातला हातभट्टी व्यावसायिकाचा सर्व जमा येऊन मला बेदम मारहाण केली। सोबत ते हवालदार होते त्यांना पण धक्काबुक्की झाली। सकाळी 7:30च्या दरम्यान एक कॉल आला की या ठिकाणी दारू करण्यासाठी गूळ आणलेला आहे। नंतर मी त्वरित पोलीस पाठवा म्हणून आम्ही एक पोलीस तिथे बीट अंमलदार पाठवले। त्यांनी जाऊन बघितलं तर तेव्हापर्यंत ती गाडी निघून गेली होती। परंतु तिथला जो गूळ होता तो गोठ्याच्या वर ठेवलेला आहे असं सांगितलं। गुरांचा गोठा आहे, गोठ्याच्या वर। तिथं जाऊन चौकशी केली, वर बघितलं तर गुळाच्या काही ढेपा होत्या 4-5। तर त्या गुळाच्या ढेपा बघून तिथल्या ज्या महिला आहेत त्या आल्या की सदरचा गुरांसाठी असतो आणि दारूसाठी नाही वगैरे असं म्हणून त्यांच्या एक आपापसात बोलाचाली होऊन जो आम्हाला माहिती देणार होता त्या व्यक्तीला त्यांनी गावातलाच आहे, तो त्यांचाच नातेवाईक आहे, त्यालाच धरला आणि त्याला धक्काबुक्की केली। त्याप्रमाणे आम्ही त्वरित जाऊन तिथं पोलीसमध्ये दिलेली आणि त्यांना घेऊन दवाखान्यात वगैरे नेऊन त्यांच्यावरती दवापचार करून आता रितसर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये एकूण किती आरोपी आहेत आणि याच्यामध्ये मार लागलेल्या व्यक्तीचं नाव काय? 15 ते 16 आरोपी आहेत आणि अजून इतरही स्त्रिया आहेत। तर मार लागलेली व्यक्ती आहे ते किशोर शेळके म्हणून आहेत, त्यांच्यावरती औषधोपचार चालू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।